आपलं आरक्षण आणि त्या नोंदी निघायला सुरुवात झाली। आताही पुन्हा नव्यानं जास्तीच्या नोंदी सापडायला लागल्या। मधल्या काळात एक महिन्याचा अंदाजात ह्या नोंदी बंद केल्या होत्या आणि सर्टिफिकेट देणं सुद्धा सरकारनं बंद केलं होतं। का केलं होतं कोणाला माहित नाही, परंतु त्यांनी ते बंद केलं होतं। ह्या 8 दिवसात पुन्हा सुरू झालं। मराठा समाजावर अन्याय करायचा होता की काय त्या पाठीमागचा हेतू माहित नाही, परंतु नोंदी मिळालेल्या असतानाही त्यांना प्रमाणपत्र दिले जात नव्हते, त्यांच्या परिवाराला सुद्धा दिले जात नव्हते। म्हणजे सरकार याचा अर्थ असा आहे की मराठ्यांवरती अन्याय करू पाहतंय, डाव पण टाकू पाहतंय। मराठा समाज थांबतोय का हेही बघायचं काम सरकार करतं। मराठ्यांवरती खोट्या केसेस करायच्या त्यातून थांबतोय का बघायचं। मराठा समाज जर नाही थांबला तर मग द्यायचं। सरकारनं आपल्यावर या अगोदर एक डाव टाकला। आपली सगळ्या सोयऱ्यांची होत असतानाही सरकारनं केली नाही। आचारसंहितेच्या अगोदरची जी कॅबिनेट झाली ती कॅबिनेट सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी होती। म्हणजे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ द्यायचा असा विषय ठरलेला असताना शेवटी मराठ्यांच्या एकजुटीपुढं त्यांना जे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची नव्हती तेही त्यांनी द्यायचं ठरवलं, पण आचारसंहिता लागायच्या अगोदर। आणि त्यांनी कॅबिनेट सुद्धा बोलवले। यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी आपलं तसं बोलणंही झालं होतं की ही कॅबिनेट आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी घेतोय, कारण 3 वाजता आचारसंहिता लागणार। काय झालं माहित नाही, कोण आडवं पडलं कोणी सांगू शकलं नाही, परंतु त्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सरकारनं अंमलबजावणी नाही केली। मराठ्यांनी एक विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं तर खूप जणांचे पोट दुखते। मराठ्यांना का मिळू नये हा प्रश्न सुटायला तयार नाही। मराठ्यांनी असं काय केलंय की त्यांना त्यांचं हक्काचं मिळू द्यायचं नाही, आणि कोण मिळू देत नाही हेही नाव पुढे येत नाही। जर तुम्ही कॅबिनेट सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी बोलवता आणि त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही, हैदराबादचं गॅजेट घेतलं जात नाही, सातारा संस्थांचं गॅजेट घेतलं जात नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतलं जात नाही, 1984 ची जनगणना घेतली जात नाही, 1901 ची जनगणना घेतली जात नाही, नेमकं कोण आडवं पडतंय हेच कळायला तयार आहे। एकीकडून देतो म्हणून बोलायचं आणि दुसरीकडून करायचं नाही। नेमकं मग तुम्हीच बोलणारेच आडवे पडताय की तुम्हाला एकमेकांवरती ढकलायचं हे कळत नाही। शेवटी तिथं सुद्धा डावट टाकला। कॅबिनेटमध्ये मराठ्यांच्या सगळे प्रश्न सोडवले जातील म्हणले, नाही सोडले, पुन्हा डाव। आता आचारसंहिता लागली, सगळ्यांनाच कळतं या आदर्श आचारसंहितेचं पालन करणारा मराठा समाज सुद्धा आहे आणि मी पण आहे। आता सगळ्यांनाच माहिती आता होत नाही, आता बैठकाला यायला लागली। आता बैठकाला येऊन उपयोग होणार नाही आणि तुमच्याशी बोलण्यात सुद्धा काहीच मजा नाही, कारण आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही आला नाहीत आणि आता येऊन मी तर मात्र मराठे सोडून काम करायला तयारच नाही। किती मंत्री आले आणि कोणी आमदार आला तरी मी मराठे सोडून काम करायला तयार। त्यांचं म्हणणं असं आहे जे 10% आरक्षण दिलंय ते घ्या। मराठ्यांची ती मागणीच नाही, कारण ते आरक्षण टिकत नाही। 2014 ला टिकलं नाही, 2018 ला टिकलं नाही, 2021 ला सुद्धा ते आरक्षण दिलेलं उडालं। ज्यात लाखो पोरांच्या निवडी झाल्या होत्या ते आरक्षण रद्द झालं, लाखो पोरांचं मराठ्यांच्या वाटोळं झालं।
आतापर्यंत नियुक्त्यासाठी ते पोरं संघर्ष करतात आजपर्यंत, तरीही नियुक्त्या मिळत नाहीये. काय चाललंय तुमच्या दोघांचं? थांबू का एक मिनिट? त्या पहिल्याच नियुक्त्या मिळत नाही तर पुन्हा एकदा गृहमंत्र्यांनी टाकला. नाव घेतल्यावर तर असं वाईट वाटतं, राग तर लय येतो बोलल्यावर. मग करायला काय झालं? मी 6 महिन्यात त्यांना काय बोललो का? मला एकाने दाखवून द्या. पण तुम्ही डाव टाकणार, मग मला नाही सहन, कारण मी माझ्या जातीला दैवत मानतो, मी जातीवर माया करतो. माझ्या जातीचं वाटोळं होताना मी नाही बघू शकतो. मला माहिती आहे तुम्ही काय करून करून काय करणार आहेत, जेलला टाकणार आहेत. मी जेलला फिरला भेट नाही, पण मराठ्यांशी गद्दारी मी नाही करू शकत. 10% आरक्षण घ्या, आता ते टिकणारच नाही. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्यावरती टिकत. आम्ही ते घ्यायला तयार होतो, पण मग आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला, मराठे 10% आरक्षण घ्यायला तयार आहे. जर विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री सांगायला लागले मराठा 10% मागास सिद्ध झालाय, जर मुख्यमंत्री असं सांगायला लागले 10% मराठा समाज मागास सिद्ध झाला, तर मागास ही ओबीसी आरक्षणात घ्यावे लागते. मग 10% मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर त्याला ओबीसी आरक्षणात 50%च्या आज 27% आरक्षणात काय घेतलं नाही? वेगळा प्रवर्ग करायची गरज काय? 50%च्या वर जायचं तुम्हाला गरज काय? त्यांचं म्हणणं होतं जर हे 10% 50%च्या आत वेगळा प्रवर्ग केला किंवा 27% ओबीसी आरक्षणात जर घेतलं तर मर्यादा आरक्षणाची वाढवावं लागेल. मग याच्यात 15-16 राज्य येतील. मग आता 15-16 राज्य येते, मग त्यांच्यासाठी आमचं का वाटोळं करताय? आम्ही तर मागास सिद्ध झालो ना, तुम्हीच विधानसभेच्या पटलावर सांगितलंय, मग त्यांच्यासाठी आमचं वाटोळं का? तुम्ही मर्यादा वाढवा, अगोदर 50%च्या आत मराठ्यांना घ्या, तरच ते आरक्षण टिकतं, नाही तर नाही टिकत. कितीही ताकद लावू द्या, सरकारनंच नाही कोणी लावू द्या. आणि ते टिकतंय पण हेही सांगतो मी, पण कधी टिकतंय? त्याची सुनावणी जर ओपन कोर्टात झाली तर. कारण आता ओपन कोर्टात हिअरिंग होणं शक्य नाही, कारण आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते कोर्टात जाणार आहे, कारण रिव्ह्यू आपला फेटाळलेला. त्यामुळे पहिलाच निकाल फक्त आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून वाचला जाणार आहे, आणि पहिला मराठ्यांच्या विरोधात. मग जे होतच नाही ते आमच्यावर बळच का लागतात. आणि मी म्हणलो तेच खरं झालं, कारण मराठ्यांचं नशीब सुद्धा इतकं चांगलं आहे. ते आरक्षण दिलं, एक 8-10 दिवसांनीच मान्य न्यायालयाने निर्णय दिला. सरकारनं 3 आठवड्याच्या आत म्हणणं मांडणे, तोपर्यंत आता त्याचा लाभ मराठ्यांना घेता येत. म्हणजे या नौकर भरतीत मराठ्यांना पुन्हा त्या 10%चा उपयोग करून घेता येत नाही. म्हणजे नौकर भरती आमच्या हातातून जाणार, आरक्षण तर तुम्ही देणार, आणि ते मराठ्यांच्या कामाला पण येणार नाही. मग ते दिलं कशाला? काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला काही विद्यार्थी येऊन भेटले. त्यांनी सांगितलं पोलीस भरती 31 मार्च पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख, आणि आम्हाला असं सांगितलं जातंय की तुम्हाला हे आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. मग दिलं कशाला? द्यायचं कारण काय? जर आमच्या पोरांना त्या आरक्षणाचा लाभच घेता येणार नसला, ते आरक्षण दिलं कशाला? हे कालचं उदाहरण सांगितलं मी. शेकडो पोरं त्या बीडच्या दौऱ्यात चराठा या गावाच्या ठिकाणी आले होते, त्यांनी सांगितलं, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरळ सांगितलं तुम्हाला मला पत्र देता येणार नाही. मी तिथून आयुक्त साहेबांना सुद्धा फोन लावला, कारण ते आरक्षण तर आम्ही स्वीकारलेलंच नाही, परंतु काही पोरांना जर त्याच्यातून त्यांचं भविष्य घडवायचं असेल तर आमचा विरोध सुद्धा नाही. मात्र ते मराठा समाजाने स्वीकारलेलं नाही. परंतु जर विद्यार्थ्यांना वाटलं त्या भविष्याची आड येऊन त्यांचं वाटोळं करण्याचा अधिकार आम्हाला नाही. म्हणून मी काल आयुक्त साहेबांना सुद्धा संभाजीनगरला फोन लावला. त्यांनी सांगितलंय असं होत नाही, आम्ही तर सांगितलंय द्या म्हणून. मी मुख्यमंत्र्यांच्या ओळीला सुद्धा निरोप पाठवलाय की तुम्ही जर हे 10% पोरांना घेता येत नसलं तर हे आम्ही मागितलेलंच नव्हतं, हे दिलं तरी कशाला? म्हणजे त्यांच्या सुद्धा मिळणं हे आरक्षण लागू आहे की नाही? आता ते म्हणते तो वर विचारून सांगतो, आता त्यांच्यापेक्षा वर कोण आहे? हे तर काय देशात केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही,
हे राज्यानंच दिलेलं आहे. आता राज्यातले जर बनायला लागले आम्ही वर विचारून सांगतो तर वर कुठं, तुमच्यापेक्षा वर कोण? कारण तुम्ही काही 102वी 103वी 105वी घटना दुरुस्त करून केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही आम्हाला या राज्यातच राज्याचा मागासवर्ग आयोग नेमून तुम्ही अहवाल देऊन मागास सिद्ध करून राज्यानंच दिलेलं आहे. मग वर विचारायचं नेमकं तुम्हाला कधी आमच्या पोरांच्या हातातून नोकर भरती गेल्यावर, म्हणजे तेही 10% कामाला येत नाही. म्हणून आपली भूमिका जी होती की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्याचं कारण असं की पूर्वी ओबीसीला आरक्षण द्यायच्या आधीपासून मराठा ओबीसी आरक्षणात, त्यामुळे आपण मागत नाहीये ओबीसीतून आरक्षण, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले आहेत. हे मराठ्यांनी अगोदर समजून घ्या. आता आपण आरक्षणात त्यांच्या घुसत नाही, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले. आपल्या नोंदी ह्या 100 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात, 200 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात. यांना 1967ला शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं आहे. मंडल कमिशननं आता 80-84ला आरक्षण दिले, 94ला आता आरक्षण दिले त्यांनी 80ला. आपल्या नोंदी खूप पिढ्याच्या पाठीमागच्या नोंदी आहेत. मराठा ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शासकीय नोंदी ह्या भारत देशावर फक्त मराठ्यांच्या, बाकी कोणाच्याच नाहीत. आणि यांना कोणताही आयोग नेमून आरक्षण दिलेलं नाही. 1967ला साधं एक शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं. मंडल कमिशननं दिलं. जे सर्वे करायचे सांगितले होते ते 3 प्रकारचे सर्वे, 3ही प्रकारचे सर्वे मंडल कमिशनने केलेले नाही. त्यांनी इंग्रज काळातला सगळा अहवाल घेतला आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवलेला, आणि त्याच वेळेस त्यांनी तो लागूही केला. पण माननीय न्यायालयानं तो अहवाल स्वीकारलेला नाहीये. तरीही आम्ही मराठ्याच्या भानगडीत पडलो नाही की तुम्ही खोटं आरक्षण खाताय, कारण आम्हाला दुसऱ्याचं लेकरांचं वाटोळं करावं ही नियत मराठ्यांची कधी नाही, पुढेही असणार नाही. तुम्ही मात्र आमच्या पोरांना काय मिळालं की याचिका दाखल करून ते उडवता. म्हणून यांनी हे डाव टाकला की 2018ला जो प्रकार झाला होता तो 24ला करायचा. 2018ला 13% आरक्षण दिलं, ते 1-1.5 वर्ष राहिलं, उडून गेलं. निवडणुका त्या काळात होत्या, निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या, आणि मराठा एक जात अशी की ती कोणाचा उपकार ठेवत नाही. त्यावेळेस आरक्षण खूप पिढ्यांना पार नव्हतं, मराठा आनंदी होता. आपल्या लेकरांचं भविष्य चांगलं होईल, आपले लेकरं मोठे होतील, आरक्षण मिळालं ह्या आनंदात मराठा होता. त्यांना माहित नव्हतं की 2018ला दिलेलं आरक्षण टिकणार नाही. 1-1.5 वर्ष राहिलं, ते उडालं. त्यावेळेस मराठ्यांनी आरक्षण दिलं म्हणून जागेवर उपकार फेडला. 106 आमदार यांना मराठ्यांनी त्यावेळेस निवडून दिले होते. तेच यांच्या डोळ्यासमोर आत्ताही तेच होतं. 10% आरक्षण द्यायचं आणि ही निवडणूक मारून न्यायची. पण मराठी इतके चतुर निघाले की 2018 जसा गुलाल उधाळला होता तसा मराठ्यांनी यावेळेस उधाळलाच नाही. कारण मराठ्यांना माहित होतं हे आरक्षण टिकणारच नाही. त्या गुलाल उधाळण्यात सुद्धा काहीच उपयोग नाही. तिथेही डाव साधला त्यांनी, त्यांच्यातच गुलाल उधाळला. त्यांना मराठी राज्यात उधाळायला तयार नाही, त्यांनी त्यांच्यातच सुरू केलं. हे त्याच्या टकोऱ्यावर टाकीत आहे, ते त्याच्या टकोऱ्यावर टाकीत आहे. 5-25 जण मुंबईत जमले, एक जणाचा चेपेवर टाकला, त्याला केसच नव्हती. बैलाचा गुलाल होता का कोण लाल झरत दिसायला लागला. तरी मराठ्यांनी नाही गुलाल उधाळला राज्यात, कारण त्याच्यात मराठ्यांचं हित नव्हतंच. मग म्हणले आता काय केलं पाहिजे, बैठक झाली. मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्याच विरोधात सोडायचं ठरलं, कारण मला ह्या पक्क्या खबरा त्यांच्या मिळतात. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. कारण हे गृहमंत्री असे त्यांनी सगळ्यांना जिरीस आणलेला नाही. आला की केस ईडी त्याच्या मागे लावायची, लगेच त्याच्या पार्टीत जमा माणसं. ही त्यांची पद्धत आहे काम करण्याची. मला राजकारणाचं देणं घेणं नाही. तुम्ही 7 महिन्यापासून बघता, जो विरोधात बोलून त्याला मी सोडित नाही. मग तो मराठीचा असू नये ते कोणाचा असो. मराठा आरक्षण मराठा समाजाच्या विरोधात बोलला की मी वाजवेलाच म्हणून समजायचं. तो कोणी असो त्याला नाही सोडत आपण.
त्यांनी बैठक घेऊन मराठ्याच्या विरोधात घालायचे ठरवलं. 10% आरक्षण चांगलंय, हा घेत नाही म्हणजे मी, ह्यो जर समाजाला म्हणला हे आरक्षण चांगलंय टिकतंय तर समाज घेतोय, ह्यो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे असं त्यांचं बैठकीत ठरलं. याला काही करून 10% घ्यायला लावा, नाही तर याला गुंतवून टाका, हे त्यांचं पक्क ठरलेलं. या अगोदर एकदा त्यांचं ठरलं होतं की उपोषण सुटलं, हे मला जाहीररित्या महाराष्ट्राला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सलाईन मधून विषबाधा करणार आहेत, पण मराठ्यांची बाजू हे लय ओढतोय, हे आपल्याला फुटत नाही, मॅनेज पण होत नाही, याला असं तरी संपवावं लागणार. त्यावेळेस त्यांचा डाव मोडून पडला. आपण मुंबईला चाललो त्यावेळेसही त्यांनी ट्रॅप रचला होता, तोही आपल्याला अगोदरच माहीत झाला, त्यामुळे तोही आपण उधळला. आताही त्यांनी ट्रॅप रचला. पुन्हा एकदा याला गुतवा, याला संपवा, काहीतरी करा. जर हे थांबला नाही तर हे मराठ्याच्या आणि सत्तेच्या मधला काटा आहे, हे इतका इमानदार आहे की याची निष्ठा जातीपासून फोडणं अवघड आहे. हे जातीला दैवत म्हणतं, हे आपल्याला फुटू शकत नाही. याला गुतवल्याशिवाय पर्यायच नाही. आणि त्या बैठका यांच्या जेवढ्या झाल्या तेवढ्या मला कळण्याचं कारण असं आहे, मी जर इकडे काही करायला लागलो की त्यांना माहित होतं. याचा अर्थ त्यांनी माझ्या जवळचे 10-5 जण कोणा फोडलेले. आम्ही काही करायला लागलो की त्यांना माहित होतं, याचा अर्थ आपल्या आसपास त्यांनी फोडलेले. साहेब तुम्ही पैशाने किंवा आमिष दाखवून माझे फोडले असते, पण तुमच्या आजूबाजूचे सगळे फक्त मी इमानदारीवर फोडलेले, सगळे इमानदारीवर फोडलेले. तुम्ही तिथं काय करताय, काय करणार आहेत, तुमचा डाव काय, हे तुम्ही उठले 20 ते 25 मिनिटात मला माहित होते. मी फक्त इमानदारीने आणि त्यागाच्या जेव्हा या समाजावर निष्ठा ठेवली म्हणून तुमच्या आजूबाजूचे असणारे कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, तेव्हा मला सांगतो म्हणजे सांगतो. आणि त्यांना सगळ्यात जास्त तीव्र राग आलेला. यासाठी नेमण्याचं खरं कारण ते हे ऐकत नाही. मला सगळ्या दुनियाचं माहित होतंय आणि याला आपलं माहित कस काय, आपल्यातला कोण त्याच्यापर्यंत खरी माहिती जाती आपल्यातला कोणीतरी आहे. ह्यो कोण, त्याचा सगळ्यात जास्त राग आला नाही. तर यासाठी नेमायचं काहीच कारण नाही. यासाठी नेमायचं काय कारण आहे. गृहमंत्री साहेब तुम्हाला फोन करून देतो मी, तुम्ही जाओ, मराठ्यांच्या किती विरोधात जायचं तर आम्ही खंबीर आरक्षण मिळवाल, त्याची काळजी नका करू तुम्ही. मी फुटत नसतो तुम्हालाच काय, तुम्ही सगळे पक्ष एकत्र झाले आणि विरोधी पक्ष सुद्धा एकत्र झाले. विरोधी पक्ष सुद्धा विसरलाय. त्यांनी एक ठराव केला होता, तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या. 40 दिवसाचा मराठ्यांना दिला होता. आम्हाला माहित होतं तुम्ही सगळेच पक्ष मराठ्यांच्या विरोधात आहेत. तुम्ही सगळे जरी एक गुण आले तरी माझी मराठा जातच बस झाली, तुम्हाला पुरून उरायला. यांनी डावर रचायला सुरुवात केली. यासाठी नेमण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. तुम्हाला साहेब आठवणीत आणून देतो, पावसाळ्या अधिवेशनात तुम्हाला विरोधी पक्षाने प्रश्न विचारला होता. आंतरवाली जो हल्ला झाला किंवा राज्यात जे प्रकरण झालेत याविषयी यासाठी नेमा. त्यावेळेस तुमचं उत्तर होतं त्यांना, माझ्या पोलिसांनी सखोल तपास केलाय, तो अहवाल माझ्याकडे प्राप्त झालाय. मला वाटत नाही SIT नेमावी, पण जर सभागृहाचं म्हणणं असेल तर मी नेमतो. परंतु माझ्या पोलिसांनी सखोल तपास केल्यामुळे मला असं वाटतं की SIT ची आवश्यकता नाही, अहवाल मला प्राप्त झाला. त्याच्यानंतर गृहमंत्री साहेब तुम्हाला असा काय साक्षात्कार झाला की त्याच विषयासाठी आता तुमच्या स्वार्थासाठी स्वतःच्या किंवा मला अटकवण्यासाठी किंवा माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत म्हणून तुम्ही SIT नेमली. साहेब SIT नाही, तुम्ही काही नेमा, मी भेटच नाही, पण आरक्षण घेतल्याशी सोडत नाही तुम्हाला. आता झालंय काय, मी बोललो कोणाला, पक्षाला, नेत्याला. राग कोणाला आला, मराठ्यांच्या आमदाराला, मंत्र्याला. तुम्हाला काय बोललो का? तुम्ही जातीचे का नेत्याचे? तुम्ही कधीपासून
जातीला बाप मानायचं तर पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागला. या जातीनं मोठं केलंय तुम्हाला, यांचे पोरं आता मोठं करायची वेळ आली तर तुम्ही पक्षाकडून नेत्याकडून बोलायला लागले. आणि तुम्हाला तरी एक शब्द नाही बोललो. उद्या भाजपचा मराठा असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो शिवसेना असो, हे मराठी आरक्षण घेणार नाहीत का? मग तुमच्या सगळ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतोय. सगळे पक्ष अंगावर घेतले आणि तुम्ही नेत्यांकडून बोलायला लागले, जातीच्या पोरांकडून बोलायचं. याच्यासाठी मोठं केलं का माझ्या बाप जात्या मराठ्यांनी तुम्हाला? आणि तुम्ही यासाठी नेमून काय होणार? माझ्याजवळ काय? माझ्याजवळ काहीच नाही. यासाठी कशाला असती? ज्याने 1000-1500 खून केले त्याच्यासाठी, ज्याने हजारो कोटीचा भ्रष्टाचार केलाय त्याच्यासाठी, एखादा मोठं हत्याकांड झालंय त्याचा शोध लागत नाही त्यासाठी, किंवा समुद्रात खूप मोठमोठाले नंबर 2चे धंदे त्यासाठी. माझ्याजवळ काय? मग जर पाकिट चोराने आणलं 2 दिवस झोपत नाही त्याच्या जिंदगीत त्याला लोड येतो. हे असलं कसलं गिरायक लागलं होतं. माझ्याकडे काही पैसेच नसतात कवा. आपल्या तिकडे फोन करून बघा तुम्ही, कवा कर्जच असतं आपल्याकडे. आपल्या सगळे फोन तेवढेच येते. माझ्याकडे आहे काय 13 पत्र येत नाही तो काढून तो घरावर टाकी तू ते बी सिमेंटाचे आहेत, भांगारात विकत नाही. अरे आपण किती मोठ्या पदावर आहेत, किती मोठ्या पदाचे पक्षाच्या पदावरती आपण आहेत. आपल्यावर किती मोठी जबाबदारी, राज्याचा पालकत्व आपल्याकडे. आपण या जनतेने आपल्याला त्या राजगादीवरती बसवलंय. आपण काय अन्याय करावा हे तरी कळायला पाहिजे. आता नवीन अन्याय काय सुरू केला? ते पोरं जे शेप्या लावते, हे पोट्टे असले बेकार आहे, त्यांना लय बारे सांगितलं तुम्ही जे शेप्या लावू नका. जे शेप्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले. त्यांनी काय केलं? म्हणजे फुलं आमचे, पैसे आमचे, डिझेल आमचं, जे शेप्या आमच्या, भाडं आम्ही देणार, रस्ता आमचा, मागणी आमची, लोक आमचे. तुला काय नाही मुंबईत बसून तुला अडचण काय? त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले. थांबतोय का बघायसाठी मी नुसतं थांबत. आणि माझा मराठा बी नाही थांबत आता. ते म्हणजे होऊन काय केस व्हायचे त्यांच्याकडे बघायचंच आहे. फडणवीस साहेबांनी खूप चांगलं काम करून दिलंय मला. ते जितके गुन्हे दाखल करते तेवढी फौज मला तयार व्हायला लागली मोठी. बीडला एक मुस्लिम बांधव त्याचं ते क्रेन आणलं होतं, मला काल माहिती मिळाली. ते क्रेनला मोठा हार बांधला होता, त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आणि त्याला लय मोठा दंड दिला. तेव्हा म्हणलं आता एवढं दंड केला आणि तेव्हा केला ना होऊन देव म्हणला जे होईंगा होईंगा. आता मराठी घे पिच्छेच आता होऊन द्या मला काय घे वाजवून म्हणा तो आता. लोक नाही हटत. गृहमंत्री साहेब शहाणपणाची भूमिका घ्या. मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका. सगळा उभा राज्यात कार्यक्रम लागून जाईल, तुमचा उभा कार्यक्रम लागून जाईल. खोटे गुन्हे. आपण मुंबईला चाललो होतो त्यावेळेस रस्त्याने सत्कार केलेल्या लोकांवरती आत्ता गुन्हे चालू आहेत 4 महिन्यापूर्वीचे. तेव्हा का झोपले होते का? तेव्हाच करायचे ना. आता ते चालू केले. पुढे ते हलकी वाजणाऱ्यावर सुद्धा असं इंग्रजांनी हिटलरने सुद्धा केलं नसेल. इतकी भयानक परिस्थिती. त्या हलकी वाजवणाऱ्याचा काय संबंध याच्याशी? त्यांनी वाजायचं नाही, पोट नाही भरायचं. ट्रॅक्टर आणलेल्या पोरावर गुन्हे दाखल. नवीन साखळी उपोषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल. एकदा असा डाव टाकला मंडपच काढून न्यायचा म्हणे आंतरवालीचा. म्हणलं तर मंडपला हात लावा मग सांगतो तुम्हाला कचका मा कसा असतो. कारण ते मराठ्यांची अस्मिता आहे तो मंडप. म्हणजे त्या मंडपनंच आंतरवालीच्या न्याय दिलाय. साहेब सोपं नाही बोलणं, खूप सोपं आहे. भाषण करणं सोपं आहे, ऐकणं पण सोपं आहे. 7 महिने झाले शेतकरी गाव आहे, सारखं लढतंय. साधी सोपी गोष्ट नाहीये. मराठा समाजाला न्याय मिळाला. तुम्ही त्या सुतळीला सुद्धा हात लावून देणार नाही मंडपच्या त्या. तिथं माघार घ्यावी लागली. म्हणजे ते जे डाव टाकतील ती त्यांच्या अंगलोट यायला लागला. या साईडने नेमली ती पण त्यांच्या अंगलोट आली. आम्हाला माहिती आहे तो अहवाल तयार आहे आधीच. म्हणून तुम्ही मला गुतवणार आहेत हे मला माहिती, पण मी तर भेलो पाहिजे. आजकाल कसं आहे माहिती आहे का? इकडे कोपऱ्यातले बडबड बंद करा, नाही चला बाहेर. मला माहिती आहे तुमचा अहवाल तयार आहे, तुम्ही मला मध्ये टाकणार आहे. मी माझं कुटुंब 7 महिने झालं बाजूला सारलं, आणखी शिवलं सुद्धा नाही. कुटुंबाला दरवाजाला सुद्धा उंबऱ्याला शिवलो नाही. मी माझ्या समाजाला दैवत आणि मायबाप मानलेले. मी यांना सोडून तुमच्याकडे येऊ शकत नाही. जेलला सडन आयुष्यभर,
पण समाजाशी गद्दारी करून तुमच्या त्या जेलला घेऊन तुमच्या मनासारखा मी नाही वागू शकत. ते खोटं आरक्षण 10% घेऊन करोडो पोरांचं वाटोळं करून त्यांचं पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्यानं नाही फिरू शकत. यांनी ठरवलं की याला मध्ये टाकायचं. आता आजकालची पद्धत इतकी बेकार आहे, एखाद्याची जर चौकशी करायची असली, आमदार मंत्री फंत्री बघा ना तुम्ही, यांची चौकशी करायचं म्हणलं आणि यांना जर माहीत झालं हे दुसऱ्या दिवशी म्हणतं मग पोट दुखत नाही, बीपी वाढ, त्याचं लगेच कंबर मोडतं. एका दिवसात दवाखान्यात ऍडमिट होते. दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर चौकशी करता येत नाही, कारण जीव अगोदर नंतर चौकशी. यासाठी नेमली त्याच्या अगोदर 2 दिवस मी हॉस्पिटलला होतो संभाजीनगर. माझ्याकडे जाता सलाईन लावली होती. मी जर भेट असतो ना तर मी डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आता सतत कोचन कोमात गेला म्हणून सांग. त्याला सांगितलं सलाईन तोड, चौकशीला यासाठी मला अंतरवाली जायचं, बघतो ती कशी अटक करतात का, काय करतात का, गृहमंत्र्यांचं मराठ्यांविषयी किती द्वेष बघायचा आहे मला. आणखी नाही ना ती कुंकड हिंडती तिची तिलाच माहिती, आणखीन नाही. मी नाही देऊ शकत, कारण आपल्या आंदोलनाच्या पाठीशी कोणी नाही पण आणि कोणाच्या रुपयाला हात सुद्धा लावलेला नाही. माझा मराठा समाजानं घामाचे कष्टाचे पैसे आंदोलनाला घातलेले, यांच्याशी गद्दारी मी नाही करू शकत. त्यांचे इतके डाव टाकले. आता तर नवीन डाव आणलाय त्यांनी या 5-7 दिवसात. पाठीमागे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी पुन्हा सांगितलं तुमचे हेडे बनवणार आहेत म्हणे आणि तुम्हाला बदनाम करणार आहेत, तुम्ही असे मराठ्यांपासून लांब जात नाहीत. ते नाही का काय करत असते त्याला, ते कट करायचे मुंडके काय मका लावायचे काय म्हणते त्याला, हा ते करणं. याचं मुंडकं त्याला बसायचं आणि त्याचं मुंडकं मला बदनाम करायचं. गृहमंत्री साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओ बनवा, नाही तर तुमचा कोणता ITCL आहे त्याला सांगा, काय रेकॉर्डिंग व्हायरल करायचं तेवढ्या करा. मी माझ्या मायबाप समाजापासून लांब जाऊ शकत नाही. तुमच्याकडून आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही. किती नीच विचार असले पाहिजे. एवढ्या मोठा माणसं, गोरगरिबांचं, मी शेतकऱ्यांचा पोरगा गोरगरीब मराठ्यांची लढाई लढतोय, गोरगरिबांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढतोय. माझ्या मुलगीच्या 6 दिवसापासून ऍडमिट होती तरी मला माहित नव्हतं. तरी मी अगोदर समाजाचं काम केलं, नंतर भेटायला गेलो. काल माझ्या आईचं ऑपरेशन होतं, ती मला 7 महिन्यापासून माहित नव्हतं. तरी मी अगोदर समाजाचं काम केलं, नंतर रात्री भेटून आलो. आज सकाळी बीडच्या लोकांनी सांगितलं ऑपरेशन झालंय म्हणून. मी समाजासाठी गृहमंत्री साहेब इतका ताकदीनं जीवाचे बाजी लावून लढतोय. तुम्हाला या गोरगरीब लोकांची माया आणि आक्रोश तरी लक्षात आला पाहिजे की आरक्षणासाठी लढते. यांच्या विरोधात गेला तर सुपडा साफ होऊ जाईल राजकीय करिअरचा तुमच्या सगळ्या. मी काही केलं तरी बाजूला हाताला तयारच नाही. कित्येक पण यांना ताकद लावू द्या, किती ताकद लावली तरी मी हटत नाही. तुमच्याकडे नोंदी निघाल्यात का नाही, का तुम्हाला पहिलंच आरक्षण? पहिलं पण आरक्षण आहे पश्चिम महाराष्ट्राला, मग तुम्हाला काय पाहिजे आता? म्हणजे याचा अर्थ तुमच्या नोंदी नाहीत म्हणा ना. मग सगळ्याला आहे का 100%? अच्छा, मग तुम्ही आमचे भाव किती दिसतात काय? आमच्या नाही निघाले आणखी. सगळ्या स्वैराशिवाय पर्याय नाही आपल्याला. मग पण नोंदी सापडत असतील ना तुमच्याकडे? हा, ताबडतोब देतात का? दप्तर जवळ त्याच त्यांना विचारलंय तुम्ही जाऊन? दप्तर जळालं ते म्हणले तुम्ही त्यांना विचारलं का? त्याचा पंचनामा आहे, लेखी घ्यायचं नाही. त्यांना आदेश आहे, जिथं तुम्हाला नाही वाटेल तिथं लेखी देऊन टाका. ते दणादण लेखी देतात, लेखीला हात नाही लावायचा. जळीत असेल तर त्याचा पंचनामा आहे. मग तुमच्याकडे जर इंग्रज असेल तर इंग्रज सुद्धा पंचनामा करत होता, आणि निजाम असेल तर निजाम सुद्धा करत होता. पंचनामे घ्या. पंचनामा म्हणलं की ते रेकॉर्ड सापडायला सुरुवात करतात. असं गेवराई तालुक्यात घडलेलं उदाहरण देतोय तुम्हाला. गेवराई तालुक्यात एकही नोंद नाही, सगळं जळीत दाखल होतं. आज ते 123 गावं निघाले गेवराई तालुक्यात. 123 गावं जळीत हाय का नाही विचारायचं. आणि प्रत्येक तालुक्याला समिती, तहसीलदार आणि PSI साहेबाच्या अध्यक्षतेखाली ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. उर्दू अभ्यासक, मोडी लिपी अभ्यासक, फारसी अभ्यासक ही त्यांच्यावरती जबाबदारी. सरळ आपल्या पोरांनी काम करा. सरकारवर बसू नका, अवलंबून राहू नका.
तहसीलदारांना जाऊन विचारायचं कोणचा रेकॉर्ड तपासलाय कोणचा नाही तपासला, का तपासला नाही हे सुद्धा विचारायचं. आपल्या 10 जण जर हुशार असले तर 24 घंटे तिथे एखादं रूम करून बसून ठेवा. गोरगरिबांच्या नोंदी निघाल्या त्यांना प्रमाणपत्र का देत नाहीत त्याचे सगळे प्रश्न सोडू लागा. पुऱ्या तालुक्यात 10 जण ठेवणं काय मोठी गोष्ट नाही. एक रूम करून द्या त्यांना. आपल्या 2-2 रुपये सुद्धा वाटायला न्यायचं. जर महिन्याचं भाडं त्या खोलीचं द्यायचं म्हणलं सेपरेट त्यांना एखादं मदत कार्यालय उघडून द्या. सगळे रेकॉर्ड तपासायला लावा. देवदेवतांचे तपासायला लावा. भाटांचे तपासायला लावा. तुमच्याकडे संस्थान असतील तर त्याचे, कारण याचे GR निघालेले त्यांना ते तपासावंच लागणार आहे. तुमच्याकडे जे काय असेल जन्म दाखल्यावरचे तुम्ही ते GR वाचा किंवा त्यांच्याकडे आलेला सुद्धा त्यानुसार काम करून घ्या. आपल्या लोकांचा पटापट चांगलं करून घ्या. ज्यांच्या नोंदी सापडल्यात ना त्यांच्या परिवारांचा सुद्धा अर्ज करा. परिवारांचे खूप अर्ज केले नाहीयेत आणखी. ते अर्ज करून सगळ्यांचे काढून घ्या. एका नोंदीवरती 400 प्रमाणपत्र निघायला लागलेत. एका नोंदीवर अख्खं गावचे गाव निघायला लागले. त्यामुळे नोंदी निघाल्यात तेही काम स्पीड न करून घ्या. तिथेही थांबू नका. बाकीचं मी सगळ्या सोयऱ्यांचं बघतो. मी खंबेर त्यांना खेटायला. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. तुम्ही अशीच एकजूट ठेवा. नुसता मराठा आरक्षण प्रश्न नाही आपल्याकडं. आपल्या पाठीमागं आणखीन खूप आपल्या लेकरांना संघर्ष करायचा आहे आणि आरक्षणात इतका फायदा आहे. काल एक वाशिमच्या मुलीचं उदाहरण देतो मी तुम्हाला. मला माहित झालंय म्हणून. ती मुलगी तिने परीक्षा दिली. तिची 21वी रँक आली होती. ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असती. दुसऱ्या दिवशी तिच्या नशिबानं कुणबी प्रमाणपत्र तिचं निघालं. ती 21व्या रँकहून डायरेक्ट 2 रँकला आली आणि IAS दर्जाचे अधिकारी झाली. जर तुम्ही पिढ्यांना पार तुमच्या लेकराला आरक्षण मिळून दिलं तर तुमचेच लेकर अधिकारी होतील. तुम्हाला कोणत्याच नेत्या पुढे हात पसरायची गरज नाही. आणि कशाला पसरत त्यांच्या पुढे? त्यांच्या अजून काय गुतलंय तुमचं? कोणी 100 रुपयाचं तेल मीठ आणून देत नाही संसार चालवायला. आपल्यालाच कष्ट करून आपले लेकर मोठे करावे लागते आणि आपले पूर्ण शिकून आपला संसार सुद्धा आपल्याला चालवावा लागतो. गरज काय कोणाची? आयुष्यभर यांचे पॉम्पलेट चिटकीत बसला तर आज एक बी नेता आपल्या बाजूने यायला तयार नाही, बोलायला तयार नाही. सगळेजण विरोधात. मी बोललो नेत्याला, आज मराठ्यांच्याच काही आमदार मंत्री आपल्या विरोधात बोलायला लागले. म्हणतात काय, हे आमच्या नेत्याला बोलला. तुझा नेता आहे का जाते? मी तर तुझ्या जातीसाठी भांडतोय. तुला राग यायचं काय करता? इतके दिवस झोपला होता तू 6 महिने. मग तुझ्या नेत्याला सांगायचं ना. 7 महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावर आहे. यांची मागणी पूर्ण करा. ते तर नाही सांगितलं. मला थोडे बंधन घातले तो आचारसंहितेत म्हणून मी दम्माने बोलतोय. नाही त्यांना कचाकच झापितो मी, यांना सोडितच नाही. कारण मी कायद्याला मानतोय, आचारसंहितेला पण मानतो. 1.5 महिना मजा करते. 1.5 महिना सुखे म्हणा तुम्हाला. संपले मग माया संग माया जाते सगळं गाठ आहे तुमची. तुम्हाला सुटत नाही. हे कसे देत नाही तेही बघू. पण सध्या जरा कसं आहे, एखादं बरं ऐकायला लागतं. पण जर आडा बोलला मग याच्यात बी सोडणार नाही. मराठ्यानं जर आड उचलत राहिले सुट्टी नाही देणार पुन्हा मध्ये सुद्धा. कारण मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही. मी दुसऱ्याला मानित बी नाही. दैवतच माझी जात आहे, मायबाप सुद्धा जात. कारण तुम्ही बी काय मला कमी माया केलेली नाही. माझ्या मायबापाच्या आठवणी या समाजानं मला कधीच येऊ दिलं नाही. इतकं प्रेम केलंय. आणि माझाही शब्द आहे तुम्हाला, माझा जीव बी गेला ना तरी हटत नाही मी. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटतच नाही. कारण मला यांची कशाचीच गरज नाही. देऊन काय देते? पैसे आणि पद, आणि दोन्ही लागत नाही मला. पैशाची मला गरज नाही आणि पदाची पण नाही. मी इतका नशिबाने की माझ्या नशिबात माझा समाज हीच माझ्यासाठी संपत्ती सगळी. मी हेच वैभव आहे माझ्यासाठी. काय गरज नाही मला कोणाच्या पदाची त्याची. आणि मग तेच अंदाज त्यांनी धरलाय. हे ऐकत नाही ना, याला बदनामच करा. आता ते व्हिडिओ आणणार आहेत. कसला गाणतो काय माहित, कुणाचा मुंडका कोणाला चिटकीतोय. भाऊ तू ते तर कर आणि मला समाजात बदनाम करून माझ्या जातीपासून तोडायचा प्रयत्न कर. तुला बी काचका दाखवतो त्या टायमाला. मग कसं असतो तुलाच लय येतं काय सगळं. मग बाकीचे बी डाव प्रति डाव होणारच. तुम्ही एकच डाव टाकला 10% द्यायचा, तर मराठीने फॉर्म भरायचा टाकला तर तुम्हाला सुचाना सुद्धा. तुमच्याकडे आहे का नाही? आहे. ते बीडवलेले तरायला लागले. ते म्हणते 20,000च फॉर्म भरायचे. आणि जर आता तुम्ही सगळ्या मतदारसंघात 20,000 फॉर्म भरले, तुम्हाला चिन्ह काय द्यायचं रे? काय डोकं लावता राव तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणाला माहिती? ते मी नाही सांगितलं नाही. त्यात ढकलून मायावर या आपला काही संबंध नाही. आता 20,000 फॉर्म भरल्यावर
तुम्हाला चिन्हच काय द्यायचं? कांदा बटाटो टमाटो गोटे गाटे देता काय? तुमच्या चिन्हाचं मी त्यांचं सापडन का? अरे नवीनच हुंबल अंतावर आहो तुम्ही काही माझ्या डोक्याला ताण करून ठेवता. वरून मला फोन येते, ते म्हणतात वय तुम्ही खरंच लोक उभा राहणार आहेत का? मला नाही म्हणजे राहणार त्या जवळीच्या इतका वैतागले ते बी त्यांना काय सुचना हे काय चाललंय ते. आणि समजा एखाद्याचा नातू उभा राहिला आणि ते आजोबा म्हणला मग आपला नातू खासदार होणार आहे, ते सकाळी 7लाच जर नंबर लागलं आणि त्याला चिन्हच दिसाना आणि त्याने 3 वाजता मतदानात नाही केलं, बाकीच्या गाव करायचं रे? अरे डोक्याला ताण केला ना तुम्ही मोठा आता येऊ. त्यांना काही सुचना चिन्ह कुठून आणून द्यावा त्यांना म्हणून. त्या धाराशिवच्या तर कलेक्टर साहेबांनी पत्रच दिलं, ते म्हणला मी को सुधरिंगाच नाही म्हणलं याच्यात काय चाललंय हे कसंच होईल म्हणे. आता ही लय भयानक परिस्थिती उभं केली. आता बघूयात आता उद्या बैठक आहे, तुम्ही पण सगळे बैठकीला अंतरवाली लिहा, कोणी गैरहजर राहू नका. सगळ्याच्या समक्ष काय करायचंय काय नाही, पुढील मराठ्यांची दिशा काय, 900 एकरवरती मराठ्यांची सभा कुठे घ्यायची. आता 6 गृहमंत्री अन्याय करायला लागलेत म्हणून 6 करोड मराठा एकत्र यायला लागला. आता मराठा जगाला शक्य दाखवून देणारे मराठा म्हणजे काय, आणि तुम्ही सुद्धा त्या सभेला सगळ्यांनी यायचे. एकाने बी गाव झाडून पुसून आणायचे, एकाने घर राहायचं नाही. ज्याच्या गावात चोरी होईल ना तेव्हा आंदोलन आला म्हणायचं, पुरं गावच आलं म्हणायचं त्याचं आंदोलन. गाव एकही माणूस घरी ठेवायचा नाही आपला त्या दिवशी, कारण ही लढाई लेकरांसाठी कोणत्या नेत्यासाठी पक्षासाठी नाही. पण तुम्हाला बैठक घ्यायची सांगितलं तुम्ही तर सभाच घेतली, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही असं दाखवून दिला आम्ही कुठं कमी नाही. आता परळीला एक लय डेंजर काम झालं राव, तिथं 5 पिढ्यात जे झालं नाही ते झालं. कधीच मराठा तिथं 1 लाखाने एक वाढला असं पहिली घटना आहे 5 पिढ्यातली. आणि बैठक आणि ते सभा त्या ग्राउंडवर उभा राहायला जागा नाही. आणि फडणवीस साहेब म्हणते 10% आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश आहे, म्हणजे न टिकणारं आरक्षण दिल्यामुळे खुश आहे. मी या वांबोरे गावच्या सगळ्या बांधवांना एक प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणानं सांगा आपली मागणी ओबीसी आरक्षणातून, आणि त्यांनी दिलं न टिकणारं 10% आरक्षण. आणि फडणवीस साहेब म्हणते मराठा समाज खुश आहे 10% आरक्षण दिलं. मला मोकळ्या मनानं सगळेजण सांगा तुम्ही 10% आरक्षण दिल्यामुळे न टिकणारं आरक्षण दिल्यामुळे खुश आहेत का? अरे मग खुश आई कोण? तुमच्या होती दादा आपण डबडे आमदार हिंडत ते खुश आहेत म्हणून मराठा समाज खुश आहे का? विनाकारणच मराठा समाजाला जे टिकणारं आरक्षण आहे ते द्यायचं आणि मराठे खुश आहे म्हणून सांगायचं. तुम्हाला हे संकेत मिळाले असते मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेब आता वांबुरी सारख्या गावात जर बसायला जागा मिळत नसेल तर राज्यात काय होऊ शकतं? बघा असाल शाने तर आमच्या मागण्या देऊन टाका. मी जाहीरपणाने वांबोरी नगरीतून सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून, मला राजकारणाचं देणं घेणं नाहीये. राजकारण माझा मार्ग नाही, माझा जनचळवळीवर विश्वास आहे. म्हणून तर 75 वर्षात जे समाजाला मिळालं नाही ते आत्ता मिळाले. असणार आरक्षण सुद्धा 70-75 वर्षात दिलं नाही, ते आरक्षण आता फक्त जन आंदोलनामुळे आणि मराठ्यांच्या एकजुटीमुळे मिळाले. होणारा विजय मराठ्यांचा, माझा पण नाही. तुम्हाला माझी आज या वांबोरे गावातून विनंती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांना आमच्या मागण्या पूर्ण करून द्या. राजकारणाशी आम्हाला देणं घेणं नाही, पण तुम्ही नाही केलं तर मराठ्यांचा नाविलाज. आमच्या लेकरासाठी आम्हाला झुंजावंच लागणार आहे आणि आम्ही ते झुंजायचं ठरवलेलं. माझाही शब्द आहे, तुम्हाला फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका, कारण मी तुमच्या पाठबळावर तुमच्या जीवावर तिथं जीवाची बाजी लढतोय. कारण मला ह्या उपोषणामुळे चालता सुद्धा येत नाही, माझं शरीर मला कसलं साथ देत नाही. मी देवाकडे सध्या फक्त एकच प्रार्थना करतो, आरक्षण मिळूस तरच माझ्या शरीराने मला साथ दिली ना, मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर गुलाल टाकलाच म्हणायचं मी आरक्षण देऊ. तरी मी कदर नाही करत. उद्या बैठक असू नये, मी आता नगर पासून सोलापूर पर्यंत दौऱ्या 24 घंटे काम करतो. तुम्ही सुद्धा लेकरासाठी 24 घंटे काम करा. राजकारण्यासाठी खूप 24 घंटे काम केलं, त्यांचे पॉम्पलेट चिटकेले, त्यांना मोठं केलं. स्वतःच्या लेकरासाठी एकजूट राहा, गावाचे गाव पुन्हा जागे करा. संघर्ष करावाच लागणार. आणि दारू सोडा जर पित असले का वाईट सांगितलंय काही?
दोनच गोष्टी करा मराठी. आयुष्याच्या लेकराला आरक्षण द्या, तुमच्या कल्याण तुमच्या लेकराचं होईल. आणि व्यसनापासून मराठी लांब जा. आपली प्रगती देशात कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. ते इतकं बेकार काम आहे, 9च्या पुढे मी हातात देत नाही हो. इतका बेकार ताप येतो. फोटो मोबाईल वर धरतो, मला म्हणतो मोबाईल कडे बघ, आणि कोणकडे बघतो मग मोबाईल कडेच बघतोय ना. माझ हात घेतो, 7-8 फोटो काढतो, मलाच घोडे लावतो. बरोबर. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा आणि एक बांध फोडायचे कमी करा. पाच पिढ्या झाल्या आपले लोक बोला ना एकामेकाला बांध फोडल्यामुळे. काय फोडी तर बांध दिवसभर गावात हिंडतून संध्याकाळी खुरप घेऊन जातो, ते बांध टोकरीत बसतो. 5 पिढ्या झाल्या लोक बोला आपलं द्या 2-2 फूट सोडून. 1300 लग्न लावलेत ना साधे यावर्षी. 1300 मराठ्यांचा फायदा झाला ना. 25-25 वर्ष लोक एकत्र बसत नव्हत्या राजकारणामुळे, त्यांना सुद्धा एकत्र बसले. ते बी 2100च्या पुढे आकडा गेला. राजकारण करू नका या मताचा नाही. एक दिवस करायचं आणि दुसऱ्या शिकळ्यात आता टाकून हिंडायची एकामेकाची. ते हिंडत येत का नाही? अरे तुम्हाला बोलणं कळत का नाही मा? हिंडत का नाही? आता आपण आमक्याला निवडून दिलं ग्राह्य दारा आणि दुसऱ्याला विरोध केला. दुश्मनीच घेतली की नाही तुम्ही? आणि आता ते दोघं संघच आहेत. आता आपलं काय? आता आपलं काय? 75 वर्षात असं घडलेलं मला दाखवा की 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली. असं 75 वर्षात घडलेलं ऐकलं तुम्ही? घडलं होतं का? बघा तुम्ही पाठीमागं ते महाविकास आघाडी, फक्त भाजप सत्तेत यायचं राहिलं होतं, त्याने आता आणला का नाही? आणि आता आपण काय करायचं? त्यांना घोडे लावलेले पहिले. यांचे 20-20 वर्ष विचार पडले नाही, एका रात्रीत एक झाली. आणि तुमच्या लेकरासाठी तुम्ही एक होऊ शकत नाही? आपल्या स्वतःच्या रक्ताच्या लेकरासाठी आपण एक होऊ शकत नाही, असं कसं शक्य? उद्यापासून सोडून द्या. तुमचे वाद असले तर ते बंद करून टाका. पोलीस स्टेशन मधला केसेसचा टक्का मराठ्यांचा कमी झालाय या 7 महिन्यात. मराठे भांडणच करत नाहीत आता, बांधवी फोडीत नाहीत. उद्यापासून तुम्ही काम करा. ते सुद्धा जर तुम्हाला वाटलं हे बोलत नाहीत, यांना एक करणं अवघड आहे, मला सांगा. मी माझी जाती एकासाठी त्याच्या पाया पडतो. मी कोणाच पुढे झुकत नाही, पण तुमच्यासाठी झुकायला तयार. पण कुटुंब विनाकारण दूर झाले ते एकत्र करा. 2-2 फूट उद्यापासून बांध सोडून द्या. इथून गेल्यास काय गुतलं नाही त्याचा. दुष्काळ पडला तर काय करता तुम्ही? मग 2 फुटात कोणचं पीक होणार आहे तुमचं? विनाकारण वाद वाढू नका. इतक्या जणांच्या पोटात दुखतंय. मराठा एक आल्यापासून सगळ्यांची इच्छा होती हे मराठी कधीच एक येऊन द्यायचं नाही. पण मराठी ते मराठ्याचे एकदा जर मैदानात उतरले तर मागे सरकत नाहीत. या आता एकच झाले. आणि माझा पण शब्द आहे, मी हे क्षेत्र आहे मराठा. मी एकदा जर माझं काम करण्याची पद्धत ज्यांना माहिती इकडच्यांना त्यांना माहिती, मी एखादं काम हातात घेतलं नाही अर्ध सोडित नाही. मग मेलं तरी चालेल किंवा जेलमध्ये सडलो तरी चालेल. मी अर्धवट सोडत नाही, कारण क्षेत्रीयाचा धर्माचे. एकदा मैदानात उतरायचं नाही, आणि जर उतरला तर एक तर विजयाचा टेळा लावण्याचा नाही तर मरून माघारी यायची. माझा शब्द तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही. अख्खं सरकार विरोधी पक्ष जरी एका बाजूला गेला तरी माझा मराठाच एकटा 50-55% या राज्यात यांना पुरून उरायला पूर्ण झाला. काय गरज नाही कोणाची. फक्त लेकरासाठी लढायचं शिका. मला बरेच कार्यक्रम करायचे. उद्या तुम्ही सगळेजण बैठकीला अंतरवालीकडे कोणीही काटकसर करायचे नाही. स्वतःच्या लेकरासाठी बाहेर पडायचं. इथल्या सगळ्यांनी सोशल मीडिया सुद्धा चालवायला सुरुवात करा. कोणाला दिसत असेल नसेल दिसत, वरून काही दबाव असेल, यापेक्षा आपलेही मोबाईल चालवायला सुरुवात करा. काय परिस्थिती आहे, काय चाललंय, मराठा समाजाचे कुठं कार्यक्रम येते, काय काय भूमिका ठरल्यात, आपण सुद्धा घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. जर सरकारनं दबाव आणून आपल्या माहित्या बाहेर नाही येऊ दिल्या तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पण चांगले काम काही टाकू नका त्याच्यावर, नाही तर तिसरं टाकायला सुरू करता. आपण विराट संख्येनं जमलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. फक्त उद्या बैठकीला कोणी गैरहजर राहू नका ही विनंती करतो. जाताना पुन्हा एकदा सांगतो, एकजूट ठेवा, एकजूट फुटू देऊ नका. आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण द्यायचं. आपल्याला आपले मराठींचे लेकर राज्यातले करोडोच्या संख्येनं असलेले मोठे करायचे.
ते केल्याशिवाय मागा हटायचा नाही आणि माझाही शब्द तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे सरकणार नाही हे शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिव. एक मराठा जरांगे पड़िल तुम आगे बढ़ो.